एक उदाहरण आहे, सोडवा. 0.4 छेद 0.04 अधिक 0.04 छेद 0.4. तर खाली पर्याय दिलेले आहेत. आपल्याला नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये जे उदाहरणं येतात त्यापैकी एक उदाहरण आहे. तर आपल्याला अनन्या आता हे उदाहरण सोडून दाखवणार आहे. तर चल अनन्या, सोडून दाखव. तर आता बघायचं आधी दशांशच्या पुढे कोणत्या संख्येत जास्त अंक आहेत. मग 0.4 छेद 0.04. तर 0.04 ह्या पूर्णांकात ह्या दशांशच्या पुढे जास्त अंक आहेत. म्हणजे 1च्या पुढे 2 शून्य. मग 1च्या पुढे 2 शून्य म्हणल्यावर ही मोठी संख्या आहे. ह्याला बी 100 न गुणायचं आणि ह्याला बी 100 न गुणायचं. छान. 0.4 ला 100 न गुणलं तर 100ला 2 शून्य असतात. म्हणून हा दशांश शून्य 2 ने पुढे सरकतो. 4च्या पुढे म्हणजे ह्याचं उत्तर म्हणजे हे शून्य 100च्या पुढे 2 अंक असतात म्हणून 2 न पुढे सरकतो. म्हणजे इथे 40 उत्तर येईल. आणि ह्याचं बी 100 न इथे 2 अंक आहेत म्हणून ह्याचं बी 100 न पुढे सरकतो. त्या शून्याला काहीच महत्व नसते म्हणून हे धरायचं नाही. म्हणजे दशांश शून्य इथे येते म्हणजे ह्याचं उत्तर फक्त 4 येते. तिनं काय केलं पहा, तर 100 न 0.4 ला जर 100 न गुणले तर 2 अंक पुढे सरकतो गुणाकारामध्ये दशांश टिंब म्हणून. तिनं 40 दशांश म्हणजे दशांशला पुढच्या शून्याला महत्व नाही म्हणून 40 घेतले आणि तो दशांश टिंब 2 न पुढे सरकत आहे म्हणून 4 उत्तर आलं तिचं. चला पुढं. त्याला जर 100 न गुणलं तर हा दशांश टिंब 2 न पुढे सरकतो म्हणजे याचं उत्तर 4 येते. आणि त्याचं पण 100 न गुणलं तर दशांश शून्य पुढे सरकतो. 0.4 ला 100 न गुणायचं म्हणजे 2 अंक पुढे जायचं आणि हे दशांश टिंब त्याच्यानंतर द्यायचं म्हणजे इथे 40. अपूर्णांकाचे समान नसल्यावर अपूर्णांकाची बेरीज होत नाही म्हणून छेद समान करते. तर ह्या 4 न जर कितीला गुणलं तर 40 येते मग ते. आणि 4 न जर 10 ला गुणलं आणि ह्याला पण 10 ला गुणलं 40 10 400 आणि 4 10 40 अधिक 4 छेद 40. आता यांची बेरीज करते बरोबर. याची बेरीज 404 आणि हे 40. आता हे 40 एके 40 40 एके 40. आता या 4 ला 40 न भाग जात नाही मग इथं एक शून्य देऊन दशांश टिंब घेतला आणि 40 एके 40. तर उत्तर काय आलंय? 10.1. कुठं आहे पर्याय बघ. 10.1 म्हणून 10.1 हे उत्तर आलेलं आहे. समजलं का सर्वांना? 0.4 छेद 0.04 अधिक 0.004 छेद 0.4 ला दशांश टिंबानंतर 2 अंक आहेत म्हणून 100 न गुणल्यानंतर जर 0.4 ला 100 न गुणले तर 2 अंकाने हा दशांश टिंब पुढे सरकला म्हणून त्याचं उत्तर 40 येतं. आणि गुणाकारामध्ये दशांश टिंब पुढे सरकतो तर भागाकारात कुठे सरकतो? मागे सरकतो. हा ठीक आहे. तर याच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवा.